राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम आरूप पाहतालोचनी सुख झाले ओ साधनी विठ्ठल बरवा तोहा बरवा सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुधा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम काही आता देवा विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही बोलण्याची नाही आता देवा विना काही आता देवा विना काही
काही आता देवा बिन काही हा बोलणीची नाही आता देवा विण काही आता देवा विण काही आता देवा विण काही एक सरे केला नेम एक सरे केला नेम एक सरे केला नेम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नाम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम पाहिन ते पाय सोवरी दृष्टी धाय सोवरी दृष्टी धाय सोवरी दृष्टी आ पाहेन ते पाय जोवरी दृष्टी धाय जोवरी दृष्टी धाय जोवरी दृष्टी धाय एक सरे केला ने सरे केला ने सरे केला ने सरे केला ने देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम मने मने संकल्प वाहने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने मने मने जे संकल्प वाहन हे जे संकल्प वाहन हे जे संकल्प वाहन मने मने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने मने मने हे जे संकल्प वाहन हे जे संकल्प वाहन हे जे संकल्प वाहन एक सरे केला ने एक सरे केला 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 एक सरे केला ने देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई
एकसरी केला नेम एकसरी केला नेम एकसरी केला नेम आता देवा विण काही आता देवा विण काही एकसरी केला नेम एकसरी केला नेम एकसरी केला नेम एकसरी केला नेम देवा दिले क्रोध देवा दिले देवा क्रोध देवा दिले
देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सर केला नेम एक सर केला नेम एक सर केला नेम एक सर केला नेम विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवा विन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम पाहेन ते पाय जोवरी दृष्टी धाय एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम तुका म्हणे मने हेच संकल्प वाहने एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्ताहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदैव फल हसम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण सौदाची दुसरे चरण सौदाची दुसरे चरण सौदाची दुसरे चरण सौदाची त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपले मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मज भाग्रे सर्वविद्यां प्रदाभू लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानेनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ओं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ओं नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरम् नर्मदाये नमो प्रातः नर्मदाये नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात् नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात् गोरक्षजालंधर चरपटाश अडभंग कानीपमचिंदराध्या चौरंगिरेवानक भर्तृसंज्ञा भूम्यांबभूर नवनाथ सिद्धः वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा 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 सकळ दोष जाती वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा बोलण्याची नाही आता देवाविन काही एक असरे केला नेम देवा दिले क्रोध काम अखिल गुणनिधान कारण कारण करुणावरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत स्वामी निवृत्तीनाथ महाराज विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज योगीराज श्री भगरी बाबा योगीराज श्री तुकाराम बाबा माऊली बाबा राष्ट्रसंत संत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आज या देवाच्या गावामध्ये अगोदरच पांडुरंग परमात्म्याची स्थापना झालेलीच होती. अजून आपल्या कुळाचं असणारं कुळदैवत खंडेराव महाराजांच्या मूर्तीची सुद्धा अतिशय उत्साहामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्राणप्रतिष्ठा होऊन आणि दोन किंवा 3 दिवस या ठिकाणी व्यतीत झालेले आहेत आणि नुकताच तोही कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. याच कार्यक्रमाच्या अगदीच सन्निध अशा पद्धतीचा आजचा जो कार्यक्रम आहे तो भगवान काशी विश्वनाथाचं जे माऊंद आहेत त्याला मावद मूळ शब्द आहे, पुढे सांगेल नाही का. असं असणारं काशी विश्वनाथाचं मावद म्हणजे माऊंदे या निमित्ताने असणारा हा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे. याचं कारण असं आहे, मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून शास्त्राने काही साधना मानवाला जीवनामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या जीवनामध्ये मनुष्याने इतर जशा साधना करायच्या त्याचबरोबर आपण तीर्थ आणि यात्रा या 2 गोष्टी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहे. पुढे क्रमाक्रमाने तो विषय येईल. आणि म्हणून आपल्या गावामधील भाग्यवान असणारे साधक हरिभक्तीपरायण निवृत्ती शंकर पाटील साबळे आणि त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी सौभाग्यवती शेनाबाई निवृत्ती पाटील साबळे यांनी 4 धामाच्या यात्रेसह 7 मोक्षपुऱ्या आणि 12 ज्योतिर्लिंग अशा सर्व प्रकारच्या साधना आपल्या जीवनामध्ये केल्या.
या सर्व प्रकारच्या असणाऱ्या यात्रा आपल्या जीवनामध्ये केल्या आणि त्या यात्रेच्या पूर्ततेच्या निमित्ताने आज सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्रभूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि काशी विश्वनाथाचं माऊंद असेल किंबहुना गंगा पूजनाचा कार्यक्रम असेल, या निमित्ताने चिंतन करत असताना या अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल सजनो, कीर्तन थोडं उशिरा सुरू झालेलं आहे. त्यावेळी कीर्तन सुरू झालं की ज्यावेळेस ते संपलं जातं नाही का. परंतु काही काळजी करू नका, सर्वजण सावध आलेले आहेत नाही का. त्यामुळं काही काळजी करायची काम नाही. आपली सेवा कितीला सुरू झाली? 11:30 नाही का. म्हणजे 11:30, 12:30 आणि 1:30. परंतु मी फार तुमचा अंत पाहणार नाही. अतिशय योग्य वेळेमध्ये ही जी सेवा आहे नाही का, 3-4 वाजेपर्यंत नाही ना बन्सी भाऊ. काही काळजी करू नका. अगदी 1 तासामध्ये आपल्यासमोर समग्र अशा पद्धतीचं असणारं जे चिंतन आहे, थोडक्यात असं चिंतन आपल्यासमोर मांडतो. विठ्ठल विठ्ठल या कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित असलेली सर्व जी काही टाळकरी वृंद मंडळी आहेत, गायक वृंद मंडळी आहेत, वादक वृंद मंडळी या ठिकाणी आहेत, सर्वांच्या चरणारविंदावरती साष्टांग दंडवत करतो. कारण इथं बोलत असताना हे जर नसतील नाही का, तर त्या आमच्या कोरड्या बोलण्याला या ठिकाणी तितकासा आनंद प्राप्त होत नाही. आणि म्हणून या सर्व मंडळींच्या सान्निध्यामध्ये असणारा जो काही आनंद आहे तो अतिशय अशा पद्धतीचा, अद्वितीय अशा पद्धतीचा हा सोहळा आनंद या ठिकाणी आहेत. गायकवादक मंडळी अशी आहेत की अगदी त्यांनी गात राहावं आणि आपण ऐकत राहावं. सर्वांना दंग करावं असा महाराजांचा मृदंग आहेत आणि अतिशय गोड पद्धतीचं, सुरेल अशा पद्धतीचं हे गायन आहेत. आणि म्हणून अशा ठिकाणी कीर्तन करत असताना आनंद येतो. नाहीतर बन्सी भाऊ काही ठिकाणी असं वाटतं फेटा काढावा, बगलेत घालावा, असं रस्त्यानं नाही, मधल्या मार्गानं पळत सुटावं, थेट आश्रमात मध्ये थांबूच नाही नाही का. पण आज अतिशय सुंदर हा योगायोग आहेत सर्वांच्या सान्निध्यामध्ये. यात्रा जीवनात काय करायच्या, तीर्थ म्हणजे जीवनामध्ये काय, यात्रा म्हणजे काय, या यात्रेच्या निमित्ताने यात्रा करत असताना कशी करावी, कोणाच्या संगतीमध्ये यात्रा करावी, कोणत्या कोणत्या तीर्थाची मुख्यत्वाने यात्रा आपण आपल्या जीवनामध्ये करावी. त्याच्यानंतर मावद शब्दाचा अर्थ नेमका काय, त्याला माऊंद आपण का म्हणतो, मूळ शब्द मावद आहेत, माऊंद का म्हणतो, या गंगामातेचं पूजन तरी का करायचं, असे अनेक प्रकारचे प्रश्न या माऊंद्याच्या निमित्ताने आपल्यासमोर उपस्थित होतात. त्याचे थोडक्यात उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसे तर माझे नेहमीच बरेच कार्यक्रम बऱ्याच लोकांनी ऐकलेले आहेत नाही का. आपण परिसेवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे भागीरथी, महादोष निवारणी, सकळा स्वामिनी तीर्थाचे, याच्यावर अनेक कार्यक्रम केले. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, या अभंगावरही अनेक कार्यक्रम केले. आज हा असणारा एक त्याच अगदी पद्धतीचा असणार हा अभंग थोडक्यात चिंतन आपल्यासमोर ठेवतो. विठ्ठल विठ्ठल सजन हो, संत महात्मे जगतामध्ये बोलत असताना आपल्यासारखं पाल्हाळीक बोलणं बोलत नाहीत नाही का. माऊली ज्ञानोबराय सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ नाही का. अनेक लोक बोलत नाहीत, बरळत असतात बरं का. बरळणं जीवनामध्ये योग्य नाही. कारण बरळत असताना मनुष्य भानावर असेल म्हणून काही सांगता येत नाही नाही का. म्हणून बरळण्याला किंमत नाही तर बोलण्याला किंमत आहे. आणि ते बोलत असताना सुद्धा कसं बोलावं नाही का. मनुष्याने बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं बरं का. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्याने बोलत असताना बोलायचं नाही का, आणि मग विचारात पडायचं, त्याच्यापेक्षा विचार करून बोलावं. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये बोलत असताना सूत्रात्मक पद्धतीनं बोलतात नाही का. माऊली ज्ञानोबा सांगतात, पाहे पा बिंब बचके एवढे
परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. नाही का? सूर्यनारायणाचं जे बिंब असतं पाहिलं तर केवढं असतं, बचके एवढं असतं नाही का, छोटंसं अगदी, पण प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. तसं संत महात्मे बोलत असताना अतिशय अल्प बोलतात. त्याची व्याख्या केली आहेत अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वद्विषतोमुखम आस्तोभ मनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदुहू. या न्यायाने नाही का अगदी अल्पाक्षरम थोडक्यात बोलत असतात. मुळात संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर संत तसे कोणाशी फार बोलतच नाहीत बरं का, बोलतच नाही. संतांचं सांगतो बरं का, आमच्या जवळ आल्यानंतर आम्ही भरपूर उखाळ्या पाखाळ्या काढत असतो, याचा अर्थ आम्ही संत नाही बरं का, ध्यानात ठेवा. पण जे खरे संत आहेत ते जादा बोलत नाही. त्यांचं बोलणं कसं असतं, सूत्रात्मक असतं. काही लोक बोलत असताना काकाने काकूच्या कपाटातून कागद काढून कात्रीनं करा करा कापून काढली. काय आहे तो याच्यामध्ये, नाही का, याच्यामध्ये काहीच अर्थ ठेवलेला नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथोनी नवनीता कैसे घ्या मंथोनी नवनीता कैसे घ्या धोनी नवनीता कैसे घ्या धोनी नवनीता कैसे घ्या माऊली ज्ञानोबा सांगतात बाबांनो, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि म्हणून प्रत्येकाने बोलत असताना अगदी विचारपूर्वक बोलावं. आणि म्हणून संत महात्म्यांची जी भाषा आहे ती अतिशय अल्प भाषा आहे. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रम निर्माण न करणारी ती भाषा आहे. आणि मग संत महात्म्यांनी असं अगदी अल्पाक्षर पद्धतीनं बोलत असताना या जगताकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर कोट्यावधी ग्रंथ संत महात्म्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळाले, त्यांना पाहायला मिळाले. किंवा संत महात्म्याने सुद्धा अनेक ग्रंथांची रचना केली, पण सर्व असणारं ग्रंथांचं सार केवळ अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलं. किती? अर्ध्या श्लोकामध्ये. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. काय सार सांगितलं हो जगताचं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. जगतामध्ये परब्रह्म हे सत्य आहे आणि हे जगत कसं आहे? मिथ्या आहे. आता जगत मिथ्या आहे हा सिद्धांत संत महात्म्यांनी आपल्या समोर मांडला. पण किती लोकांना जगत मिथ्या वाटतं? किती लोकांना जगत मिथ्या वाटतं? आज आपण जर पाहिलं तर असंख्य लोक अशी आहेत की ते या जगतामध्ये रममान होऊन आपलं जीवन कशासाठी आहे हे सुद्धा विसरून गेलेले आहेत, नाही का? हे सुद्धा ते विसरून गेले.
मनुष्याने जीवनामध्ये निदान हे जीवन कशासाठी दिलेलं आहे त्याची तर आठवण ठेवावी की नाही, त्याचं तर भान ठेवावं की नाही. काय झालं माहिती आहे का, एक आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचा रनर होता. रनर म्हणजे काय, इंग्लिशमध्ये बोलावं लागतं लोकांना, आता त्याचा मराठी अर्थही कळत नाहीत नाही का. रनर म्हणजे धावपटू नाही का. एकदा असा प्रसंग झाला, त्या धावपटूच्या घरामध्ये एक चोर आला आणि तो चोर आल्याच्या नंतर घरामध्ये शिरला. तेवढ्यामध्ये चोरी करत असताना काहीतरी भांड वगैरे खाली पडलं आणि तो धावपटू होता, त्याला जाग आली. जाग आल्यानंतर त्यानं पाहिलं चोर आपल्या घरामध्ये शिरला. चोराने पाहिलं आता काही खरं नाही, आता आपण निश्चित पकडले जाणार. आणि असं म्हणून बिचारा चोर पळाला. तिथून पळाल्याच्या नंतर हा सुद्धा त्याच्या पाठीमागे पळाला. चोर पुढे हा पाठीमागे, चोर पुढे हा पाठीमागे. आता हा जागतिक लेवलचा धावपटू होता महाराज नाही का. आता चोर आहे तसा काही कच्चा नव्हता. पळता पळता बऱ्याच अंतर तो चोर पळाला. आता हाय काही थकायला तयार नाही. आता हा धावपटूच होता. चोराने पाहिला आता पळण्यामध्ये काही अर्थ नाही आणि म्हणून त्या चोराने आपली गती काय केली, शांत केली. आणि त्याला वाटलं आता आपण पकडले जाऊ. महाराज थोड्या वेळानं आश्चर्य असं घडलं का हा जो मागचा होता हा त्या चोराच्या जवळ आला आणि चोराला मागं टाकून पुढं पळत सुटला. हा विसरूनच गेला मी कशासाठी पळतोय नाही का. पळत कशासाठी होता, चोराला पकडण्यासाठी, पण विसरूनच गेला जीवनामध्ये मी कशासाठी पळतोय. तसं बरेच माणसं आपल्या जीवनामध्ये विसरून गेले आपण जन्माला कशासाठी आलेलो आहे. विठ्ठल स्मरण ते त्यांचे त्यासी नाही, त्यासी नाही. स्मरण ते त्याचे त्याचे नाही, त्याचे नाही. स्मरण ते त्याचे त्याचे नाही, त्याचे नाही. स्मरण ते त्याचे त्याचे नाही. हो, थोडक्यात सांगतो, आपलंच आपल्याला स्मरण राहिलेलं नाही. आणि म्हणून सज्जनो, संत महात्मे सांगतात बाबांनो, जगतामध्ये सत्य जर काय असेल तर तो भगवान परमात्मा. इथे सार भगवंता, इथे सार येथे सार भगवंता, येथे सार. हे पलकाचा तो संसार, इथे सार भगवंता, इथे सार भगवंता, इथे सार भगवंता. फलकट तो संसार, येथे सार भगवंता, येथे सार भगवंता, येथे सार भगवंता. तर तो संसार, येथे सार भगवंत. संसार हा फलकट आहे, अर्थात त्याला कुठल्याही प्रकारचं फळ नाही. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडूस होता ते रुखुची हा. या न्यायाने संसारामध्ये फलश्रुती नाही. आणि म्हणून संत महात्म्यांनी सिद्धांतच काढला की ब्रह्मसत्यम, जगतामध्ये परब्रह्म सत्य आहे आणि हे जगत कसं आहे, मिथ्या आहे. इथं सत्य जर काय असेल तर सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. आणि म्हणून सत्य भगवान परमात्मा आहे. ज्यावेळी संत महात्म्याने या जगताकडे पाहिल्याच्या नंतर संत महात्म्याने पाहिले या जगतामध्ये उभं आयुष्य जरी आपण घालवलं तरी याच्यातून आपल्याला काहीच प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, हे जे जे कर्म धर्म नाशी बनता, जे जे कर्म धर्म नाशी बनता, जे जे कर्म धर्म नाशी बनता, जे जे कर्म धर्म नाशी बनता. तुका म्हणे त्याचे कळले तुका म्हणे त्याचे कळले आभाळ. तुका
झिजकले आमावर तुकोबर सांगतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. संत महात्म्यांना सुद्धा जगताचं वर्म कळालं म्हणून संत महात्म्या संसार सागरात रममान होत नाही. संत महात्मे सांगतात या जगतामध्ये आपण जर पाहिलं तर याचं वर्म आम्हाला कळालं. मनुष्य एखाद्या गोष्टीमध्ये प्रविष्ट होतो का त्याचं वर्म त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. मी विनोदाने नेहमी एक उदाहरण सांगत असतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. काय झालं एका कॉलेजमध्ये शिकणारे एक विद्यार्थ्यांनी भावी कालखंडात एकत्रित आले. त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक दिवस त्या मुलाने मुलीला प्रश्न विचारला. काय म्हणले आपल्या कॉलेजमध्ये एवढे मुलं असताना तू मला का पसंत केलं. विचारलं त्यानं. विचारलंय पाहिजे काही हरकत नाही. तिनं सांगितलं अहो म्हटले त्याचं कारण असं आहे म्हटले तुम्ही कॉलेजला यायचे आल्यानंतर तुमचे दात एवढे चमकायचे मी ठरवलं लग्न करेल तर तुमच्याशीच करेल. तू म्हटला तू फसली. ती म्हटली फसली म्हणजे काय. म्हटले त्याचं असं झालं लहानपणी एकदा मोटरसायकलवरून चाललो होतो जाता जाता मोटरसायकलवरून पडलो त्याच्यात माझे 32च्या 32 दात गेले. ती म्हटली अरे राम. ती म्हटली मग हे चमकणारे दात. तो म्हटला हे ओरिजिनल नाही. असं म्हणून दाताच्या कवळ्या दोन्हीच्या दोन्ही काढल्या. बोळकच तोंडाचं नाही का. कशासाठी लग्न केलं दातासाठी लग्न केलं बरं का. ती म्हटली आता जाऊ दे मी तर फसले पण तुम्ही तरी माझ्याशी लग्न का केलं. म्हटले त्याचं कारण असं आहे. त्यानं खरोखर सांगितलं बिचारानं तू कॉलेजला यायची म्हटले आल्यानंतर तुझ्या डोक्याचे केस एवढे चमकायचे मी ठरवलं लग्न करेल तर तुझ्याशीच करेल. ती म्हटली मला वाटलं मीच फसले का. अहो तुम्ही सुद्धा गाजर पारखीच. असं म्हटल्यानंतर त्याच्या पायाखालची मातीच सटकली. तो म्हटला म्हणजे अहो म्हटले तुमच्यासारखंच झालं. एकदा लहानपणी मला असा डोक्याला दुर्धर ताप आला त्याच्यात माझ्या डोक्याचे सर्वच्या सर्व केस गळाले. मग तो म्हटला हे चमकणारे केस. ती म्हटली हे ओरिजिनल नाही. असं म्हणून तो डोक्यामधला टोप काढला जशी तिरुपती बालाजीला जाऊन आली नुकतीच नाही का. चप्पीच खाली नाही का. चला दृष्टांत सोडा सिद्धांताकडे या. लग्न कशासाठी केलं दात चमकतात म्हणून. लग्न कशासाठी केलं केस चमकतात म्हणून. आता त्याचं वर्म कळालं प्रेम राहील का राहणार नाही. तसं संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सुद्धा संत महात्म्यांना या जगताचं वर्म कळालं. सज्जनो ध्यानात ठेवा. संत महात्मा सांगतात ये संस्पर्श ज्या भोगा दुःख योन येवते. भगवान परमात्म्याचं प्रमाण आहे ये ही संस्पर्श ज्या भोगा दुःख योन येवते आद्यंतवंत कोणते न ते शूरमते बुधाहा. अर्थात शहाणे माणसं या संसार सागरात रममान होत नाहीत. मग शहाणे संसारात रममान होत नाहीत. मग संसारात रममान होणारे त्याच्या विरोधात तुम्ही आम्ही म्हणजे कोण. शहाणे रममान होत नाहीत बरं का. शहाणे रममान होत नाही. मग जे रममान होतात ते शहाण्याच्या विरोधात कोण विठ्ठल विठ्ठल सजनो. संसाराचं स्वरूपच असं आहे. या जगतामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची कृती करा बरं का त्या कृतीमध्ये तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय लोक राहणारच नाही बरं का. राहणारच तुम्ही काही करा. आम्हाला एक धडा होता बरं का. 6वी 7वीला असेल कदाचित 6वीला होता का 7वीला. अ मॅन हु इज ट्राईंग टू प्लीज एव्हरीबडी. एक मनुष्य म्हणजे प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य असं त्या धड्याचं नाव होतं इंग्लिशमध्ये बरं का. 6वीला असेल कदाचित. त्याच्यामध्ये काय झालं म्हातारी आजारी पडली. गोळ्या औषधं घ्यायला पैसे नव्हते म्हणून म्हाताऱ्यांनी निर्णय केला आपल्या घरातलं गाढव विकायचं आणि ते विकल्यानंतर त्याचे पैसे आणायचे आणि त्याच्यातून म्हातारीची औषधं आणायची. मग त्याच्यासाठी गाढव विकायला तो म्हातारा आणि त्याचा मुलगा निघाल्याच्या नंतर पुढे गेले. म्हातारा म्हटलं अरे आपल्यासोबत गाढव आहे नाही का. मग आता ते गाढव सुरुवातीला दोघंही म्हटले चला आपण पायी जाऊ. पायी चालले. समोर काही लोक म्हटले का कुठं निघाले. म्हटले बाजारला निघाले. अरे म्हटले काय गाढव आहे तुम्ही दोघांच्या दोघं. काही अक्कल आहे का तुमच्याजवळ गाढव असताना तुम्ही पायी चालले. इतके गाढव तुम्ही आहात. ते म्हटले अहो ते गाढव छोटं आहे. दोघं जण कसे. अरे म्हटले मग एका जणांना आळीपाळीनं बसायचं ना. म्हातारा म्हटलं बरोबर आहे ठीक आहे. म्हातारा अगोदर त्या मुलाला म्हटलं हे बघ तू लहान आहे मला चालण्याची सवय आहे तू गाढवावरती बस. तो मुलगा
गाढवावरती बसला, म्हातारं पाय पाय चाललं. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी लोकांचा जमाव होता. सगळेजण हसायला लागले. म्हटले काय मुलगा गाढवे, वृद्ध बापाला पाय पाय चालवतो ना, हा तरणा बाण पोरगा गाढवावरती बसला. ऐकलं त्या मुलानं. तो म्हटला बाबा बरोबर आहे, तुम्ही वृद्ध आहात, आता मी खाली उतरतो, तुम्ही गाढवावरती बसा. तो बाप गाढवावरती बसला, मुलगा पायी पायी चालायला लागला. पायी पायी चालायला लागल्याच्या नंतर पुढे गेले लोक हसायला लागले. अरे म्हटलं छोटा मुलगा पायी पायी चालतो आणि हा गाढवावरती बसला, काही अक्कल आहे का म्हटलं याला. आता काय करायचं. बाप बसला तरी लोकांनी नावं ठेवली, मुलगा बसला तरी लोकांनी नावं ठेवले. मग तो बाप म्हटला हे बघ म्हटले जाऊ दे, तू बसला लोकांनी नावं ठेवले, मी बसलो आपण असं करू, दोघे जण गाढवावरती बसू. बस म्हटले माझ्या पाठीमाग मुलगा पण गाढवावरती बसला. पुढे गेल्यानंतर लोक म्हटले काय गाढवे, अरे काय मुक्या प्राण्याची काही दयामाया आहेत का नाही तुम्हाला. अरे त्या गाढवाचा जीव काय म्हणतो, तुम्ही गाढवासारखे वरती बसले, दोघाच्या दोघं. आता यांनी पाहिलं, मुलगा बसला तरी लोक नावं ठेवतात, बाप बसला तरी लोक नावं ठेवतात, दोघं बसलो तरी लोक नावं ठेवतात. महाराज हे एवढे गाढव होते, यांनी काय केलं माहिती का, जवळून एक जणाकडून एक बांबू आणला, त्या गाढवाचे चारी पाय बांधले, पुढचे दोन मागचे दोन, आणि मध्ये त्याच्यामध्ये बांबू घातला, दोघांनी गाढवच उचलून घेतलं. आणि आता ही यात्रा निघाली. गेल्यानंतर एका ठिकाणी नदीचा पूल होता, त्या पुलावरती हे गेले. लोकांचा जो गोंगाट सुरू झाला त्याच्यामध्ये आता ते गाढवच जाणून बुजून ते बिचारं उलटं झालं, पाय खोडायला लागलं. कसे तरी त्यानं पाय सोडवले आणि सोडवल्यानंतर जी उडी मारली त्यानं कुठं, त्या नदीमध्ये. गाढव वाहत गेलं. पदरात काही पडलं का, काहीच पडलं नाही. सज्जनो ध्यानात ठेवा, या समाजामध्ये तुम्ही कसंही वागा तरी तुम्हाला हे जगत काय करणार आहेत, नाव ठेवणारच आहे. मग या जगतामध्ये राहत असताना काय करायचं, तुकोबराय सांगतात, त्यजुनिया जन भक्ती करा, त्यजुनिया जन भक्ती करा, त्यजुनिया जन भक्ती करा, त्यजुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐकावे वचन, तुका म्हणे आता ऐकावे वचन, त्यजून या जन भक्ती करा. जीवनामध्ये काय करा, या बाकीच्या गोष्टींचा तुम्ही त्याग करा. जगतामध्ये रममाण होण्यापेक्षा, या जगताविषयी काही बोलण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनात भक्ती करा. सजनो, साधू संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये आपण जर गेलो तर ते एक शब्द सुद्धा आपल्याशी बोलत नाहीत, नाही का, एक शब्द सुद्धा आपल्याशी बोलत नाहीत. का बोलत नाहीत, कारण संसार सागराचं स्वरूप त्यांना कळालं. मी अलंकापूर पुण्यनगरीमध्ये असताना तिथं आमचे एक महात्मा राहत होते. त्या महात्म्यांच्या आश्रमामध्ये लिहिलेलं वाक्य आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयपटलावरती कोरून ठेवा. अतिशय सुंदर वाक्य होतं. या जगताची तीनही कालखंडामध्ये सिद्धीच होत नाही. हे जगत पूर्वी नव्हतं, आता भासत जरी असेल तरी सुद्धा ते सत्य नाही आणि भविष्य कालखंडामध्ये सुद्धा ते राहणार नाही. तीनही जगतामध्ये या जगताची सिद्धी होत नाहीत. मग ज्याची सिद्धी होत नाहीत त्याच्याविषयी काही बोलण्यापेक्षा जीवनामध्ये मौन सांभाळा. मौनम सर्वार्थ साधनम. जीवनामध्ये मौन पाळा. सजनो, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी जगताचा विचार केला आणि विचार केल्यानंतर जगताची वस्तुस्थिती कळाली आणि वस्तुस्थिती कळाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये एक नियमच करून टाकला की जगताविषयी काही बोलायचं नाही. बोलायचं असेल तर देवाविषयीच बोलायचं. अभंगाचं प्रथम बोलण्याची नाही, 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 बोलण्याची नाही,
बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा वीण काही आता देवा वीण काही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा वीण काही आता देवा वीण काही कसरे केला रे माय कसरे केला कसरे केला रे माय कसरे केला रे एक सरे केला निमा एक सरे केला एक सरे केला निमा एक सरे केला बोलण्याची नाही आता देवा बिना काही आता देवा बिना काही आता देवा बिना काही बोलण्याची नाही आता देवा बिना काही आता देवा बिना सजनो, तुकोबारायने आपल्या जीवनामधला केलेला नियम सांगतो. ज्यावेळी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये लोक जातात, गेल्यानंतर बऱ्याच लोकांचे प्रश्न जे असतात ते व्यवहारामधलेच असतात बरं का, व्यवहारामधलेच असतात. हा 5 मिनटं इकडं तिकडं, मग कशी काय झाली यात्रा, काय झालं, कसं झालं, नाही का, 1-2-4 मिनिट लोक विचारतात. पण ते झाल्याच्या नंतर मग आता तुमच्या बागाचं कसं काय आहे, मुलीच्या लग्नाचं कसं काय आहे, मुलाच्या लग्नाचं कसं काय करणार आहेत, मग आता तो काय शिकतो. पहा बरं का, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये स्वतःचं निरीक्षण करा. आपण आपल्या जीवनामध्ये देवाविषयी किती बोलतो. तुकोबाराने सांगितलं, नका मजपाशी वधो प्रपंचाचे विषयी. बाबांनो, बोलायचं जर असेल तर माझ्या सानिध्यामध्ये आल्यानंतर देवाशिवाय काही बोलायचं नाही आणि प्रपंचाविषयी काही बोलायचं नाही. देवाशिवाय काही बोलायचं नाही आणि प्रपंचाविषयी काही बोलायचं नाही. सजनो, तुमचं आमचं तर सोडा. एकदा काय झालं माहिती का, ते कडूचे असणारे गंगाराम मवाळ, त्यांची म्हैस हरवली आणि हरवल्यानंतर शोधत शोधत ते डोंगरावरती गेले, भामचंद्र डोंगरावरती. तिथं तुकोबाराय भजन करत होते आणि भजन करत असताना यांनी तुकोबारायांची भेट घेतली. म्हटले, महाराज, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुकोबारायनं इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. अरे म्हटले, देहू गावात आपल्याला कोणी काही विचारत नाहीत, केवढा मोठा साधक आहेत, नाही का, हा प्रश्न विचारण्यासाठी इथपर्यंत आला. तुकोबारायनं इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ते म्हटले, बोला, काय प्रश्न आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणजे उतावीळ झाले, आता याच्या मनातला प्रश्न काय असेल, एवढ्या दूर हा साधक आला, नाही का. आणि मग त्याने विचारलं, महाराज, आज 2-3 दिवस झाले माझी काळ्या रंगाची वाकड्या शिंगाची म्हैस हरवलेली आहेत, ती तुम्ही पाहिली का. तुकोबाराय म्हटले, बाबा, अरे अशा म्हशीच पाहण्यासाठी जर इथं आलो असतो तर त्या देहू गावामध्ये काही म्हशी थोड्या होत्या का. लोकांना कुठं काय विचारावं समजत नाही. आता सांगितलं असता एखादा दृष्टांत, पण आपल्याकडे वेळ नाही. विठ्ठल विठ्ठल सज्जनो, संत महात्मे जीवनामध्ये बोलत असताना देवाविषयी बोलतात. देव देव शब्दाचा अर्थ तरी नेमका काय, कशाला म्हणतात देव. व्यवहारामध्ये आपण जर पाहिलं तर देवांची संख्या कमी नाही, 33 कोटी देवचामुंडा, 8 कोटी भैरव, नाही का. म्हणजे एकूण आपण जर पाहिलं तर 41 कोटी. कोटी म्हणजे हा प्रकारवाचक शब्द आहे बरं का, हा प्रकारवाचक शब्द आहे. आणि तसे जर मोजले तर 33 कोटी सुद्धा भरतील बरं का. मी एकदा त्या ब्रह्मगिरीच्या परिक्रमेसाठी गेलो. आता ती छोटी परिक्रमा नेहमीच करतो, म्हटलं मोठी करू पण मोटरसायकलवर करू.
लोक अगोदर जाऊनच देणं, म्हटले बाबा जाऊच नका तुम्ही, तिकडून शक्यच नाही मोटरसायकल परिक्रमा. पण म्हटलं जाऊ दे, जिथं नसेल तिथून परत येऊ. आपण गेलो पुढे, गेल्यानंतर जंगलात गेलो. तिकडं देव आहे बरं का. एका देवीचं नाव खोकले, एकीचं नाव वेडू आई, नाही का. सज्जनो, एवढे देव या भारत देशामध्ये आहेत की देवांना कमतरता नाही. आता याच्यावर आम्ही बरंच अगदी असं विनोदी व्याख्यान करत असतो, पण त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. सज्जनो, ध्यानात ठेवा, देव शब्दाचा अर्थ, देव शब्दामध्ये दीव धातूचा प्रकाश असा अर्थ आहे. आणि तो प्रकाश कोणता, तर ज्ञानाचा प्रकाश. हा भौतिक प्रकाश नाही, हा जड आहे, पण खरा ज्ञानाचा प्रकाश. आणि म्हणून ज्याच्या ठिकाणी प्रकाश आहे, ज्याचं स्वरूपच असं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. जो सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहेत, आनंद स्वरूप आहेत, असं जड आणि दुःखरूपता ज्याच्या ठिकाणी नाही का. आणि या विश्वाच्या उत्पत्तीला जो हेतू आहे, या विश्वाच्या उत्पत्तीचं अभिन्न निमित्त उपादान कारण जो भगवान परमात्मा आहेत, आणि आपल्या ठिकाणी आध्यात्मिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक त्रिविध तापांचा नाश करणारा जो आहे, त्याचं नाव आहे देव. आणि मग त्याच्या संबंधाने जगतामध्ये बोलत असताना जे बोलायचं ते देव सोडून बोलायचं नाही. आता बऱ्याच वर्ष आम्ही पाठीमागे 3.25 वर्ष मौन धरलं, आणि मौन धरल्यानंतर कीर्तन पण करायचो. लोक म्हटले अहो त्यांचं तर मौन आहे, मग कीर्तनात बोलतात कसं. कीर्तनातलं बोलणं हे सुद्धा मौनच आहे बरं. व्यवहारामध्ये सुद्धा माऊली ज्ञानोबाने सांगितलं, नामपाठ मौन प्रपंचाचे. नामपाठ करताना बोललं व्यर्थ नाही, देवाविषयी बोललं व्यर्थ नाही, तुम्ही परमार्थाविषयी बोललं व्यर्थ नाही, संत महात्म्यांचं चिंतन केलं, आपल्या जीवनामध्ये व्यर्थता नाही. उलट भगवंत सांगतात, तेही प्राणा परवते आवडती मज निवृत्ती, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. अरे जे भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला प्राणापेक्षा सुद्धा कशी आहेत, प्रिय आहेत. आणि अशा बोलण्याने आपलं मौन मोडत नाही. म्हणून सज्जनो, जीवनामध्ये तुकोबरायने नियमच करून टाकला की जगामध्ये बोलायचं असेल नका मज पाशी, व तो प्रपंचाच्या विषयी बोलायचं असेल तर देवाविषयी बोला. कारण माझ्या जीवनामध्ये मी नियमच केला, बोलण्याची नाही आता देवाविन काही. न बोलणे हा जो शब्द जर संस्कृतमध्ये जर पाहिला तर त्याला शब्द दिलेला न बोलणे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये मौन राहणे, यालाच म्हणतात मावद. यालाच काय म्हणतात, मावद. आणि असा मावदाचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे बरं का. कोणता कार्यक्रम, मावद. तुम्ही म्हणाल का मूळ शब्द मावद आहेत आणि तुम्ही तर माऊंद म्हणतात. लोक एवढे विद्वान महाराज त्या ठिकाणी, इतके विद्वान बरं का. रविवार या दिवसाची असणारी देवता किंवा ग्रह देवता आदित्य असल्यामुळं रविवारला काय म्हणतात, आदित्यवार म्हणतात. काय म्हणतात, आपण एवढे विद्वान काय म्हणतो आपण, आयतवार, नाही का. गुरुवार या दिवसाची देवता काय आहेत, बृहस्पती, नाही का. त्या दिवसाची ग्रह देवता बृहस्पती, म्हणून त्याला शास्त्रात काय म्हणतात, बृहस्पतिवार. आपण काय म्हणतो, बस्तरवार, नाही का. एकदा काय झालं, एक असा मुलगा 10-15 वर्ष बाहेरगावी गेला आणि गेल्याच्या नंतर तो आपल्या देवगावा परत आला. आल्यानंतर एका ठिकाणी आजीबाई होत्या, वृद्ध होत्या, अगदी 90 वर्षाची म्हातारी. हा आला, म्हटले आजीबाई कसं चाललं. ती आजीबाई म्हटली बाळू आला होय रे. असं म्हटल्यानंतर हे सुद्धा चाट पडलं. 90 वर्षाची म्हातारी आल्या आल्या मला ओळखलं आणि त्याच्या ठिकाणी मला लगेच तिनं पाहिल्या ओळखलं. तो म्हटला आजीबाई तुम्हाला दिसतं. आजीबाई म्हटले दिसतं म्हणजे मला अगदी क्लिअर दिसतं. क्लिअर म्हणजे काय, क्लिअर बरं का. इंग्लिशमध्ये शब्द काय, क्लिअर, आणि त्याचं अपभ्रष्ट रूप काय, क्लिअर, नाही का. तसं मावद शब्द याचा अर्थ बोलायचं नाही. आता काय बोलायचं नाही, आणि आज यात्रेच्या निमित्तानेच हा शब्द इथं का आणला, काय इथं मौंद हा शब्द दिला, याच्यासाठी कारण सांगतो सज्जनो. आज आपल्या असणाऱ्या निवृत्ती भाऊंनी आणि आमच्या शिना मावशींनी कोणती यात्रा केली, 4 धामाची यात्रा केली. तसं तर शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पायी, हात चालवया पायी,
आहे जम हे सकळ सिद्ध आहे हात चाला बळा पायी हात चाला बळा पायी तू आपुले स्वहित पाहे आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रेताय चुकू नको तीर्थयात्रेताय चुकू नको तीर्थयात्रेताय चुकू नको तीर्थयात्रेताय चुकू नको जव काळाचे दुरी ठेला जव काळाचे दुरी ठेला तव हरिगुण गाय एक वहिला तव तू हरिगुण गाय एक वही जब काळाची दूरी ठेला जब काळाची दूरी ठेला तव तू हरिगुण गायानिक बैला तव तू हरिगुण गायानिक बैला जवळ सकळाची आहे आत चालावया पाहे जवळ स्वहित पाहे तीर्थयात्रेताय चुकू तुकोबारायांनी आपल्याला आपल्या जीवनात साधना करत असताना तसं तर साधनेचा प्रकार सांगत असताना उत्तम सहजावस्था सांगितलेलं आहे बरं का. सहज अवस्थेमध्ये राहणं हे जीवन उत्तम आहे आणि तीर्थयात्रा जी साधना आहेत ती अधमामधील अधम साधना सांगितली बरं का. बरं का, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. सहज अवस्था जर तुम्हाला प्राप्त झाली तर ती उत्तम. तीर्थयात्रेची जी साधना आहेत ती अधमातील अधम साधना सांगितली. आता ती का सांगितली याची काही कारणं आहेत, त्याची खूप कारणं आहेत. तीर्थयात्रा ही तशी उत्तम साधना आहे, नाही असं काही नाही, पण आपण साधनेच्या पद्धतीनं ती साधना करतच नाही. आता खरं सांगा बरं का, इथं चारधाम यात्रा किती लोकांच्या झालेल्या आहेत बरं? किती लोकांच्या चार वरती बोट करा मला पाहू दे बरं. वा 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 वा, बहुतेक लोकांच्या चारधाम यात्रा झालेल्या आहे बरं का. आता मला तुमच्यापैकी अशी एक व्यक्ती सांगा की जी न भांडता एक महिनाभर तीर्थयात्रा न करता परत आले, न भांडता एकही आमचं कोणाशीच भांड्याला भांड लागलं नाही, अशी किती लोक आहेत रे? आहे का कोणी? नाहीच. मी सांगतो तर नाही का, मी सांगतो त्या ठिकाणी भांड्याला भांड लागलं नाही, नाही का? असेल तर तुम्हाला दंडवत करतो बरं का, असेल तर तुम्हाला दंडवत करतो. ऐका 2 मिनिटं ऐका. काय होतं माहिती आहे का, पहिले 15 दिवस तर सीटवर बसण्यावरून भांडाभांडी होते बरं का. पहिले 15 दिवस कोणत्या सीटावर बसायचं त्याच्यावरूनच भांडाभांडी. त्याच्यानंतर गाडीवाला चांगला असेल तर ठीक. संतांनी आपल्याला सांगितलं तीर्थयात्री सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धनेवरी, नाही का? जाताना जात असताना आपण कोणाच्या सोबत यात्रेला जावं? संतांच्या संगती बरं का, संतांच्या संगतीमध्ये जावं बरं का, संतांच्या संगतीत यात्रेला जावं. पण आता खरं संतांना काही यात्रेची गरज नाही. मग गरज जे आहेत ते कोण? ते सगळे एजंट लोक बरं का. मग लोक सुद्धा एजंटचे संगती, मोटार मार्गगती, आकळावा, यमपंथ, नाही का, अशा पद्धतीनं लोक करत असतात, नाही का. सजनो, खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांच्या सानिध्यात जायचं बरं का. आणि गेल्यानंतर तिथं सुद्धा काय करायचं, तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय करायचं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे बरं का. बरेच लोक तीर्थयात्रेला जातात पण गेल्यानंतर तिथं काय करायचं हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं. सज्जनो पहा, मदालासा माता आपल्या मुलाला सांगते, उठे बाळा जाई रे तीर्थे तू हिंड, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे तू हिंड. हे साधू आणि संत तेथे वासती उदंड, साधू आणि संत तेथे वासती उदंड. या माझी आत्मज्ञानी लोकांना बोले वितळ, तया माझे आत्मज्ञानी लोकांना बोले वितळ. तो तू गुरु करी तो तुझ बुजविल प्रचंड, तो तू गुरु करी तो तुझ बुजविल प्रचंड. तो
लालासा माता आपल्या मुलाला हितपद उपदेश करते बरं का. आता इथं कीर्तनात आल्यानंतर तुमचा टाइमपास मी तर 2 तास करेल या ठिकाणी, नाही का. पोपटपंची खूप बोलेल, पण त्याला काही प्राधान्य नाही. ध्यानात ठेवा, तुमचं मनोरंजनही करील, 2 तास तुम्हाला इथं हसून हसून आडवंही पडेल त्या ठिकाणी, पण त्याला अर्थ नाही, त्याला कीर्तन म्हणत नाही बरं का. ध्यानात ठेवा, आज कीर्तनाचा स्तर इतका खाली आलेला आहे महाराज, इतका खाली आलेला आहे. लोकांना हेच कळेना का नेमकं कीर्तन म्हणजे काय, ते कशासाठी, नाही का, कशासाठी. आणि म्हणून आज कीर्तनाचे रेट एवढे वाढायला लागलेले आहेत, 51 हजार रुपये एका कीर्तनाचे, नाही का. एका कीर्तनाचे 51,000. ते कानाळच्या माऊलीने एक उदाहरण मोठं विनोदाने सांगितलं. ते आपले बाबा महाराज सातारकर, त्यांच्या सानिध्यात काही लोक गेले आणि गेल्यानंतर म्हटले, बाबा तुमची सुपारी किती, नाही का. आता कीर्तनाची सुपारी असते का. त्या बाबा महाराजांना राग आला. ते म्हटले, माझी सुपारी 71,000. म्हटले, बाबा आम्ही 91 देतो, पण या, नाही का. सुपारीवालेच होते ते, नाही का. सज्जनो, ध्यानात ठेवा, कीर्तनाचा महिमा सांगत असताना जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. कीर्तनकाराने जिथं कीर्तन करायचं तिथं तुमचं अन्न खायचं नाही. कीर्तनकाराने या कपाळाला तुमचा बुक्का लावून घ्यायचा नाही, घरून लावून यायचा. बुक्का लावू नये भाळा, तुमचा हा हार सुद्धा गळ्यामध्ये घालायचा नाही. माळ घालू नये गळा, ते फटाके बिटाके त्याच्यानंतरचा प्रकार बरं का, तो सुद्धा करायचा नाही. व्यर्थ पैसे घालवायचे नाही या ठिकाणी. अरे एवढ्या पैशामध्ये एखाद्या गोरगरिबाचा मुलगा असेल त्याच्यासाठी द्या. अरे एखाद्या गरीबाचा मुलगा असेल आणि त्याच्या जीवनामध्ये शिकण्यासाठी खाण्याची त्याची ददात असेल, त्याला वसतिगृहात राहायचं असेल, एखादा गरीबाचा मुलगा असेल त्याला आळंदीला जायचं असेल, पण मृदंग घेण्यासाठी पैसे नाही त्याच्याकडे, अरे ते पैसे, या पैशाचा उपयोग त्याच्यासाठी करा. काय हे फुलनमाळा 1000 1100 रुपयाचे हार गळ्यात घालून काय होणार आहेत त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा, केलं तर मी वावगं मानणार नाही, पण ध्यानात ठेवा हे पण करा. नाही असं काही नाही, करा. मी माझ्या जीवनामध्ये मरेपर्यंत कीर्तनाचा 1 रुपया घेणार नाही, डिझेलचं सुद्धा घेणार नाही, माझी प्रतिज्ञा आहे. घेतात मी त्यांच्या विरोधात नाही, फक्त देताना एक विचार करा. जो कीर्तनाला येत असताना, आमचे गुरुवारे सांगायचे, पोरांनो जाताना, कीर्तनाला जाताना ठरवून जाऊ नका, दिले ते मोजू नका, कमी दिले तर दुःख मानू नका, आणि जास्त जर दिले तर त्या पैशावरती उत्मात करू नका, त्याच्यावरती संसार करू नका. बाबांचे 4 वाक्य होते सज्जनो, ध्यानात ठेवा. मी सांगतो द्या, अवश्य द्या तुम्ही. कंडक्टर काय त्या कीर्तनकारांचा मामा नाही, TC काय त्यांचा मामा नाही, पेट्रोल पंपावर त्यांचा आजोबा नाही, काका नाही, द्यावेच लागतील. आणि तुम्ही तुमची संपत्ती त्या ठिकाणी सात्विक करायची असेल तर त्यांना दान नाही करणार तर कोणाला करणार, नाही का, कोणाला करणार. पण ध्यानात ठेवा, अशा कीर्तनकारांची कीर्तनं ठरवायची का जे पैसे ठरवणार नाही. ध्यानात ठेवा, अशांची कीर्तनं ठेवायची. आणि कीर्तनात सुद्धा व्यर्थ जर बोलत असेल त्याला पहिला प्रश्न विचारा, बाबा 4 वर्ष आळंदीला राहिला का, काही संतांची सेवा जीवनात केली का, काही परोपकार कळतो का जीवनामध्ये, किती तास तू तुझ्या जीवनामध्ये अभ्यास करतो, किती तास टेलिव्हिजनला वेळ देतो, किती वेळ बायका मुलांमध्ये वेळ देतो, त्याला प्रश्न विचारा जरा तुम्ही. अंधाधुंद झालेला समाज, नाही का, समाज अंधाधुंद झालेला आहे, आपल्याला कळेना. आणि मग आशांची गती सांगितली. तुका म्हणे द्रव्य घेती, ते गेलेलेच आहे, गेलेले नाही, ते नरकाचे एजंट आहेत. तुम्हाला नरकामध्ये नेण्यासाठी त्यांचा उपयोग केलेला आहे. आणि त्यांना कोण आणतं, तुम्ही पैसे देऊन आणतात. ध्यानात ठेवा, जरा विचार करा जीवनामध्ये. कीर्तन प्रवचन कशासाठी, कशासाठी या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे. तसं यात्रेला जात असताना सुद्धा विचार करायचा, मी कोणत्या यात्रेला चाललो. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी बरं, ध्यानात ठेवा. यात्रा तिला म्हणतात या आणि तरा, जिथं गेल्यानंतर मनुष्य तरून जातो, तिचं नाव यात्रा आहे. आणि जत्रा म्हणजे जातच राहा. म्हणून पहा तुम्ही कशाला आले आणि कशाला गेले, कोणी विचारतं का कशाला आले, त्यांना माहितीच आहे हे जत्रेलाच आलेले, बरोबर आहे का नाही. म्हणून पहा, आळंदीची यात्रा, त्याच्यानंतर पंढरपूरची, त्र्यंबकनाथाची, नायताळ्याची, का हो शब्द बदलले तुमचे, आमच्या रुईची,
जत्राच बरं का. आमच्या रुईची सुद्धा जत्रा. दादा तुम्हाला वाईट नका वाटून देऊ. 1 वर्ष तर तमाशा ठेवला, असे झापले त्या ठिकाणी. म्हटलं तमाशा ठेवायचा नाही गावामध्ये, नाही ठेवायचं म्हणजे नाही ठेवायचं त्या ठिकाणी, नाही का. पोपट दादा आहेत समोर, आमचे नवतरुण मंडळी बिचारे. त्यांनी सांगितलं बाबा आमची चुकी झाली, इथून पुढं आम्ही ही चूक करणार नाही. त्यांनी ती मान्य पण केली बरं का, ध्यानात ठेवा. आणि आमच्या रुईकरांचं कौतुक हे आहे, 2011 साली बालयोगीजी महाराजांची भागवत कथा रुईला झाली. आणि त्यावेळेस मी निर्णय केला की गावामध्ये वरातीचा कार्यक्रम करत असताना धांगडधिंगा लावून करायचा नाही. आज 2011 सालापासून 2025 सालापर्यंत भाऊ आमच्या रुईकरांच्या 9 तरुणांनी हा नियम सांभाळला बरं का. मला कौतुक आहे त्या गोष्टीचं आमच्या रुईकरांच्या 9 तरुणांचं. आणि झाली असेल वरात तर ती कीर्तनाच्या कार्यक्रमाने झाली बरं का, रात्रीचा धांगडधिंगा करू नये. आता ठीक आहे, दिवसा नवरदेव मिरवायला जात असताना थोडा आनंद घेतला पाहिजे, पण रात्रीची वरात रुईकरांनी आमच्या 9 तरुणांनी निर्णय केला वरातीचा कार्यक्रम रात्री धांगडधिंगा करून होणार नाही. 2011 सालापासून आज तागायत निस्ते दारूमध्ये पैसे खर्च झाले असते तर किती झाले असते बन्सी भाऊ, बरोबर आहे का नाही, किती झाले असते. लहान भाऊ तुम्ही गणित सांगा, तुम्ही सरपंच आहेत नाही का. एका वरातीमध्ये 5,000ची पकडा, तेवढ्या नाही भागत मला माहिती आहे बरं का. 5,000ची पकडा, आतापर्यंत किती पैसे वाचले असतील 9 तरुणांचे, तेवढे वाचले. आणि आमच्या 9 तरुणांनी ते चांगल्या कार्यासाठी वापरले बरं का, वाईट कार्यासाठी नाही. आज आमचं गौमातेचं मंदिर या पंचकृषीमध्ये नाही, ध्यानात ठेवा. आणि आमच्या खंडरावाचं मंदिर सुद्धा असं बांधलेलं आहे का पंचकृषीमध्ये असं खंडरावाचं मंदिर नाही. मूर्ती सुद्धा ध्यानात ठेवा, अशी मूर्ती या ठिकाणी मतोबा महाराजांच्या मूर्तीसारखी मूर्ती त्या ठिकाणी, अतिशय सुंदर पद्धतीची मूर्ती. आमच्या 9 तरुणांनी सगळा पैसा चांगल्या कार्यासाठी, म्हणून आज आमची मराठी शाळा सुद्धा डिजिटल होते. जा तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे असे पॅनल बोर्ड पाहायला मिळतील. त्या ठिकाणी मुलांना हार्टचे चित्र पाहायचं असेल, हे हृदय, लगेच बटन दाबलं लगेच समोर हृदय, याला हृदय म्हणतात, याला फुफ्फुस म्हणतात, याला हे म्हणतात. अशी सगळी व्यवस्था आमच्या 9 तरुणांनी केली. 9 तरुणांनी स्वतःचे पैसे जमवले आणि शाळेला तो संच त्या ठिकाणी घेऊन दिला. म्हणून सज्जनो, पैशाचा सदुपयोग करा, व्यर्थ उपयोग करू नका. एखादा गरीबाचा मुलगा जर आळंदीला गेला असेल, अरे त्याच्यासाठी 2 पैसे, हे काय हार घालून किती मिनिटाची मजा होणार आहे त्या ठिकाणी. म्हणून ध्यानात ठेवा, जीवनामध्ये पैसे द्या, पण दिल्यानंतर आपलं दान सत्पात्रे असावं. ध्यानात ठेवा, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम. म्हणून तीर्थयात्रा करत असताना सुद्धा प्रत्येकाने ध्यानात ठेवायचं, आपल्या यात्रेची जत्रा करू नका. देवगावची यात्रा का जत्रा नाही, मी काहीच विचारत नाही, तुमची मात्र यात्रा बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काय महाराज थोड्या वेळ कीर्तन करून निघून जायचं बरं का. लोक काय म्हणतील, आमच्या गावाला तुम्ही जत्रा म्हटले, असं नको व्हायला, यायला भांडायला बसले तिथं नाही का. एक महाराज त्या ठिकाणी कीर्तनात सांगायला लागले, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. एक ब्राह्मण खाली बसले होते, तो म्हटला का रे त्या वाण्याचं काय घेऊन बसला, आम्ही काय पापी काय, वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत, आम्ही काय पापी आहे का, नाही का. तसं काही नाही बाबा, नाही, एकच करा. जीवनामध्ये जात असताना यात्रेला जा, उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड, साधू आणि संत तेसे तेथे असते उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझं बुजविल प्रचंड. सज्जनो ध्यानात ठेवा, तीर्थ आणि क्षेत्र जिथं असतं, मुळात तीर्थ कशाला म्हणतात, जनान येईस तारयंती तानी तीर्थानी, जे जगताला तारतात त्यांना तीर्थ म्हणतात, जे जगताला तारतात. मग कोण कोण जगताला तारतं, आपण जर जीवनामध्ये जर पाहिलं तर इथं 2 प्रकारचे तीर्थ सांगितलेले आहेत. काही भौम तीर्थ आहेत आणि काही चिद तीर्थ आहेत. भौम तीर्थ म्हणजे काय, जे पृथ्वी तलावरचे असणारे जे तीर्थ आहेत त्यांना भौम तीर्थ म्हणतात. नाशिक क्षेत्र आहेत, हे भौम तीर्थ आहेत. पंढरपूरला गेलो, हे भौम तीर्थ आहेत. पण चिद तीर्थ कोणाला म्हटलेलं आहे, संत महात्मे या जगतामध्ये आहेत, संतांना चिद तीर्थ म्हटलेले आहे बरं का. संतांना काय म्हणतात, चिद तीर्थ. आता याच्यामध्ये पुन्हा ध्यानात ठेवा, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे, या न्यायाने सर्व तीर्थांचे तीर्थ जर कोण असतील तर ते आई आणि वडील आहेत. म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, अवघी देवाचीच रूपे, अवघी अवघी देवाची
देवाचीच रूपे. सजनो, आई आणि वडील हे भगवंताचं रूप आहेत. आणि म्हणून नाथबाबा म्हणतात, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु. ऐसा ज्यांचा एक विचारू, ऐसा ज्यांचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर, धन्य धन्य तयाचे शरीर. ऐसा ज्याचा एक विचारू, ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर, धन्य तयाचे शरीर. हो, नाथ बाबा सांगतात, माता पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर, नर नो हे तो ईश्वर, चारी दैवते समान मानी शरण एका जनार्दनी. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, मुलांनी आई वडिलांना तीर्थ स्वरूप माना. जास्त काही करू नका. सकाळी उठल्यानंतर आहे ना, फक्त एकदा त्यांचं दर्शन घ्या जीवनामध्ये, फक्त त्यांचं एकदा दर्शन घ्या. खूप प्रसन्नता वाटेल हो त्यांना. आणि एक सांगू, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा. या पुंडलिक रायाच्या भेटीला प्रत्यक्षात परब्रह्म पांडुरंग परमात्मा आले असतील, गोपालकृष्ण परमात्मा आला असेल, तर ते केवळ फक्त मातृपितृ सेवाच्या पुण्याईमुळे पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आले. सजनो, म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आई आणि वडील हे तीर्थ आहे. पण एक ध्यानात ठेवा, मुलांनी जसं आई वडिलांच्या पाया पडावं, तसं आई बापाने सुद्धा बरं का त्या मुलांची मान उंच राहील असं वागावं बरं का जीवनामध्ये. त्यांनी सुद्धा असं वागावं जीवनामध्ये की जेणेकरून आपल्या मुलाची मान खाली होणार नाही. नाहीतर मग एक आमचे महाराज एका घरी गेले आणि गेल्यानंतर ते त्यांचा नित्यनेम चालू होता. ते मुलगा आल्याच्या नंतर महाराजांच्या एकटाच तंबाखूची पुडी काढली बा, आणि तिथंच चुन्याची डबी काढली, लागलं सोळायला तिथं महाराजांचे देखता. आता याला काय आचरण म्हणतात का? नाही. आता ते महाराजांनी पाहिलं, त्यांनी पाहिलं, काय बाबा काय पुढं बोलत बसतात, शांत बसले. पण तेवढ्यामध्ये नेमकं त्या मुलाचे वडील समोरून आले आणि आल्यानंतर असं चोळीत होतं, बापाला पाहिलं, असा हात केला बरं का. ते महाराज म्हटले, का रे एवढा जर बापाला जर घाबरतो, मग खाण्याची सोडून द्या ना. तो म्हटलं, ओ बाबा गप्प बसा, तुम्हाला काय कळतं म्हटले, कोण घाबरतं त्या म्हाताऱ्याला. अरे पण तू हात बाजूला केला. अहो म्हटलं, ते आमचं म्हातारा एवढं इबलिश आहे, मी आयती चोळलेली पळवायला बसलो म्हटले त्या ठिकाणी. नाही का सजनो, आई वडिलांची पण जबाबदारी आहे. म्हणून मी इथं वृद्ध माणसांना सांगून जाईल, नवतरुणांना सांगून जाईल, चौकामध्ये कधी पत्ते खेळत बसायचं नाही बरं का. ध्यानात ठेवा, बाबांनो तुमच्या चरणारविंदी दंडवत आहे, तुम्हाला खेळायचे अवश्य खेळा, तुम्ही अवश्य खेळा, पण जरा बंदिस्त जागेमध्ये बरं का. कारण लहान मुलं ही आचरणशील असतात बरं का. जसे मोठे आचरण करतात ना, यद्यत आचरती श्रेष्ठः तत्त देवेतरो जनः स यत्प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. हे जसं संतांकडे पाहून जगत जगतं, तसं मोठे माणसं जसं आचरण करतात तसे लहान मुलं वागत असतात. आणि म्हणून आपण चौकामध्ये काय करावं, लहान मुलं जर येत असतील तर तिथं आपण काय करावं, मंदिरामध्ये आपण काय करावं, या सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा एक निर्णय आहे सज्जन. ध्यानात ठेवा, आपल्या असणाऱ्या वागण्याने दुसऱ्याचं जीवन बिघडायला नको बरं का. ध्यानात ठेवा. म्हणून नमो तीर्थपंथे चालती पाऊले, नमो तीर्थपंथे चालती पाऊले. जे पावलं तीर्थाच्या दिशेनं चाललेली, तीर्थाच्या म्हणजे काय, अरे ज्यांच्या वागण्याने जगत तरत आहेत त्याला तीर्थ म्हणतात, ज्यांच्या आचरणामधून जगत तरत आहेत त्याला तीर्थ म्हणतात. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं चारित्र्य संपलं त्याचं चरित्र संपलं. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये चारित्र्य संपन्न जीवन जगावं बरं का. चारित्र्य संपन्न जीवन जगावं. आपल्या जगण्याने दुसऱ्याच्या जीवनात फायदा नाही झाला तरी चालेल, पण कोणाचं वाईट होतं का म्हणा. एक खूप सुंदर गोड गाणं आहे, आम्ही गात नाहीत पण म्हणतो,
भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मन करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। फार गोड आहेत बरं का, याच्यातला उद्देश आहे का, भला किसी का कर न सके. अरे तुला जर कोणाचं भलं करता येत असेल नसेल तर करू नको, नाही का, पण वाईट कोणाचं चिंतन करू नको. तुला जर पुष्प बनवून सुगंध देता येत नसेल तर देऊ नको, पण अरे काटे बनवून एखाद्याच्या पायामध्ये मोडून दुखापत करू नको. ध्यानात ठेव. पुष्प भले बन ना सके तो काटे बनकर मत चुभणा. ध्यानात ठेवायचं. म्हणून आपल्या आचरणाने जगतामध्ये सगळ्यांचं कल्याण व्हावं ही विमल भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत, तो सामान्य शेतकरी जरी असेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, सगळ्यांचं भलं व्हावं अशी भावना असेल, आणि तो असा गाभाळ्या जरी राहत असेल तरी तो संत आहे बरं का. ध्यानात ठेवा. आणि कुंभमेळ्याच्या स्नानामध्ये ज्याच्यावरती सोन्याची चामरं धरलेली असतील, नाही का, सोन्याच्या सिंहासनावर बसलेला असेल आणि फक्त लोकांचं शोषण करत असेल तर तो महामंडलेश्वर नाही, तो महाबंडलेश्वर आहे. ध्यानात ठेवा. त्याच्या नादाला लागू नका बाबांनो. कोणाच्या पाठीमागं पळू नका. ज्याच्या अंतःकरणामध्ये जगत कल्याणाची दया आहे तो संत आहेत. आणि म्हणून ध्यानात ठेवा. नमो तीर्थपंथे चालती पाऊले. ज्याची पाऊले तीर्थाच्या दिशेनं, याचा अर्थ ज्याचं जीवन असं आहे की ज्या जीवनाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला आनंद व्हावा, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर धन्य त्याची माय प्रसवली, आई वडिलांना आनंद व्हावा, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर साधू संत महात्म्यांना सुद्धा त्याच्याशी बोलावं वाटावं, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर देवाला सुद्धा अशी खुशी व्हावी की अरे काय याचं जीवन आहे. त्या ठिकाणी मी एक सांगून जाईल. राम देव होते का नाही मला माहिती नाही बरं का. ध्यानात ठेवा. पण रामचंद्र प्रभूंनी आपल्या जीवनात असा आचार संपन्न जीवन जगून दाखवलं की जे आचरणाने देव झाले बरं का. रामचंद्र प्रभू आचरणाने देव झाले. आज आता आम्ही जाऊन आलो कुंभमेळ्याला, नाही का, प्रयागराजला गेलो, काशीला गेलो, अयोध्येला जाऊन आलो, रात्रीच आलो 10 वाजता. पण सज्जनो, खरोखर अयोध्येला गेल्यानंतर त्या राम मंदिराकडे पाहिल्याच्या नंतर असं हृदय खुलून येतं महाराज. त्या ठिकाणी हृदय खुलून येतं. मला वाटतं रामाला त्याच कालखंडात संघर्ष करावा लागला असं नाही, आजही राम संघर्षच करताय, नाही का. तुम्हाला काय वाटतं त्या मंदिरात बसले म्हणजे राम संघर्षाच्या बाहेर गेले का? नाही. पण तरी सुद्धा संघर्षमय जीवन जगून सुद्धा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्यांचं स्थान आहे त्यांचं नाव राम आहेत, नाही का. ध्यानात ठेवा. सजनो, आचरणाने जे देव बनले त्याच्यामध्ये राम आहे. ते तर परब्रह्म आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण खरं परब्रह्म जे आहेत की ते आचरण करून त्यांनी दाखवलं. अरे सावत्राईच्या आज्ञेसाठी रामचंद्र प्रभूंनी 14 वर्षाचा वनवास आपल्या जीवनामध्ये स्वीकारावा. हे खरं जीवन, याला तीर्थ म्हणतात. आणि जो जो या जगामध्ये रामाच्या सारखं आचरण करील, संत महात्म्यांसारखं आचरण करील, योगीराज तुकाराम बाबांसारखं आचरण करील, माऊली बाबांसारखं आचरण करील, आमच्या जनार्दन स्वामी महाराजांसारखं आचरण करील, तो तीर्थच आहेत. त्याचं जरी दर्शन घेतलं तरी आपल्या जीवनात 4 धाम यात्रा केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. त्याचे जरी पावलं त्या ठिकाणी धुवून आणि त्याचं पाणी जर आपण प्राशन केलं तरी सुद्धा तुम्हाला प्रयागराजचं तीर्थ तिथं घडेल बरं. ध्यानात ठेवा. प्रसंग असा झाला, माझ्याकडे जरा वेळ खूप कमी पडतो जरा कीर्तनाला. प्रसंग असा झाला पहा बरं का. एकदा असा प्रसंग निर्माण झाला. रामचंद्र प्रभू वनवासात असताना काही ऋषीमुनी साधू रामचंद्राच्या सानिध्यात गेले. म्हटले, महाराज आमची स्नानाची व्यवस्था करा. अरे म्हटलं, जवळच इथं सरोवर आहेत, जा ना त्या सरोवरामध्ये स्नान करायला. त्यावेळी ते ऋषीमुनी म्हटले सरोवर आहे तो, पण त्याच्यात किडे पडले हो, त्याच्यामध्ये किडे पडले. म्हटले कशामुळे झालं? काही नाही. या ऋषीमुनींचा समज होता. ते म्हटले, अहो इथं शबरी नावाची जी भिल्लीन आहेत ना,
तिनं त्याच्यात स्नान केलं म्हणून किडे पडले बरं का. मग आता रामचंद्राने सांगितलं, म्हटलं ठीक आहे, तिच्या पायामुळे किडे पडले का, तिच्या स्नानामुळे किडे पडले का? म्हटले हो, त्याच्यामुळे किडे पडले. मग म्हटलं तुम्हाला नवीन कुठून तरी कॅनॉल आणून देण्यापेक्षा, नवीन योजना आणून देण्यापेक्षा जर जुनीच योजना जर सुधारून दिली, तेच पाणी जर पवित्र करून दिलं तर चालणार नाही का? नवीन मंदिरं बांधण्यापेक्षा जुन्याच मंदिराचा जर जीर्णोद्धार केला तर चालणार नाही का? चालेल ना म्हटले, काही हरकत नाही. ते शहाणे होते ते म्हटले चालेल, काही हरकत नाही, नाही का? आणि मग त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हटले, हे बघा, त्या असणाऱ्या सरोवराची शुद्धी कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो. असं करा, सुवर्णाचं पात्र आणा म्हटले खाली. बरं म्हटले ठीक आहे, एखाद्या राजाला सांगतो, घेऊन येतो. सुवर्णाचाच कलश आणा म्हटले. हो ठीक आहे, काहीच हरकत नाहीत म्हटले, घेऊन येतो. आणि तुम्ही काय करा, त्या सुवर्णाच्या कलशामध्ये त्या सरोवराचं पाणी भरा. आणि ते पाणी भरल्याच्या नंतर ती शबरी नावाची जी भिल्लीन आहेत ना, म्हटले हो हो, तिच्यामुळे तळ दूषित झालं. हो म्हटले, तीच. तिचे पाय त्या पाण्याने धुवा बरं का, तिचे पाय त्या पाण्याने धुवा. आणि ते पडलेलं जे थाळीमधलं जे पाणी आहेत ना, ते नेऊन सरोवरामध्ये टाका. तुमचं सगळं सरोवर शुद्ध होऊन जाईल, पवित्र होऊन जाईल. ते तर महामंडलेश्वर होते, काही 108 होते, काही 1008 होते, काही 1,08 होते, काही जटाधारी होते, काही चाटाधारी होते, सगळे होते तिथं, नाही का? एकमेकाकडे पाहायलाच लागले. रामचंद्राने सांगितलं नाही, म्हटलं हेच करा तुम्ही. आणि त्यांनी तसं केलं. त्या शबरीचे पाय त्यांनी काय केले, त्या जलाने धुतले. आणि त्या शबरीच्या पायाचं पाणी तीर्थ त्या सरोवरामध्ये टाकलं. ते सरोवर पवित्र झालं, शुद्ध झालं. सज्जनो, ती शबरी म्हणजे तीर्थ आहेत. कारण का, जिच्या जीवनात जिला खरा राम कळाला. सज्जनो, या असणाऱ्या शबरीने किती वर्ष तपश्चर्या केली. इथं चौकात कीर्तन चालू आहे, तिथं चौकात, या चौकात, इथं ग्रामपंचायतीजवळ. त्या शबरीने काय केलं जीवनामध्ये सज्जन, आपल्या जीवनात रामचंद्र प्रभूंची वाट पाहिली, डोळ्यामध्ये तेल घालून. किती वर्ष, किती वर्ष? 36,000 वर्ष बरं का बन्सी भाऊ, किती? 36,000 वर्ष. सोपी गोष्ट नाही सज्जन. त्या कालखंडातलं आयुष्य तेवढंच होतं. तुम्ही कृतत्रेता द्वापार कली करा, त्याचं गणित करा. मला गणित करायला वेळ नाही. म्हणून सज्जनो, ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं आचार संपन्न जीवन आहे, तो तीर्थ स्वरूप आहेत. म्हणून प्रत्येकाने तीर्थाला तर जायचंच आहे. 4 धामच्या यात्रा, जगन्नाथपुरीला गेलंच पाहिजे, द्वारकाधामाला गेलंच पाहिजे, बद्रीनाथ केदारनाथ जीवनात केलंच पाहिजे, रामेश्वरम धाम केलंच पाहिजे. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्यम महाकालम ओंकारम अमलेश्वरम, परल्याम वैद्यनाथंच डाकिन्याम भीमशंकरम, सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्यंतु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालय तु केदारम घुष्मेशंच शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठे नरः, सप्तजन्मकृतं पापम स्मरणेन विनश्यति. हे 12 ज्योतिर्लिंग बरं का. आता सप्तपुऱ्या सांगतो. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. या ज्या 7 मोक्षदायिका नगरी आहेत, या काय आहेत? 7 पुऱ्या आहेत. या 7 पुऱ्या, हे असणारे 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, यांची यात्रा जीवनात घडलीच पाहिजे. याही व्यतिरिक्त सांगतो, जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मरण्याच्या आतमध्ये प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा करा, एकदा तरी बरं का. मी सांगतो, जर ज्याने खऱ्या बुद्धीने मातेला आई मानून ज्याने आपल्या जीवनामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा केली, त्याचा जन्म सफल झाला, तो पुन्हा जन्म मरणाच्या चक्राला येणार नाही. एवढं सामर्थ्य आमच्या नर्मदा मातेचं आहे. आमच्या झगडेमडीचे जगदीश बापू सांगतात, अरे ज्याला जगायचं असेल त्यानं तर नर्मदा किनाऱ्यावर या, पण ज्याला आत्महत्या करण्याची दुर्बुद्धी होत असेल त्यानं मातेच्या किनाऱ्यावरती या. तो आत्महत्या करणार नाही, तो माणूस म्हणून जगेल आणि शिव तत्वाला प्राप्त होईल. हे सामर्थ्य आमच्या नर्मदा मातेचं आहे बरं का. म्हणून 3 गंगा आहेत, 3 गंगा. एक आपल्या जवळ आहे, तिचं नाव गोदावरी गंगा आहे. एक जी गंगा आहे तिचं नाव भागीरथी गंगा आहे. एक जी गंगा आहेत तिचं नाव माहेश्वरी गंगा आहेत, ती आमची नर्मदा माता आहेत. भागीरथ गंगा ही वैष्णवी गंगा आहे, नर्मदा गंगा ही माहेश्वरी गंगा आहे, आणि यमुना माता ही काय आहेत? ब्राह्मी गंगा आहे त्या ठिकाणची. अशा 3 गंगा आहेत.
त्याच्यामध्ये आमची गोदावरी गंगा ही सुद्धा माहेश्वरी गंगा आहे. भगवान शंकराच्या जटेमधून एक गंगा प्रकट झाली. भागीरथी गंगा भगवान परमात्म्याचे चरण ब्रह्मदेवाने धुतले आणि धुतल्यानंतर ते जल कमंडलूमध्ये साठवलं. ती जी गंगा आहेत तिचं नाव भागीरथी गंगा आहेत, नाही का. तुझी पाऊले समान, नाही का ते. हां नाही नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली नाश, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली नाश, तुझी पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार. वेळ आपल्याकडे संपलेला आहे. जेथे लक्ष्मीचा वास, लक्ष्मीचा वास कुठं आहे? मग सर्वस्व करून सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवायच्या दैवा प्राप्त झाली. लक्ष्मी आईसाहेबांचं स्थान भगवंताच्या चरणारविंदाजवळ, आणि त्या चरणारविंदाला धुवून ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलमध्ये जे जल साठवलं ती आमची भागीरथी गंगा आहे. ध्यानात ठेवा. अशा 3 गंगा आहे सज्जनो. याच्यापैकी आमच्या नर्मदा मातेचं महती मी अनेक ठिकाणी वर्णन करून गेलेलं, आज वर्णन करत नाहीत, म्हणून एकदा नर्मदा परिक्रमा करा. आणि सज्जनो, जीवनामध्ये जशा या सर्व यात्रा करा तसं पंढरपूर हे सुद्धा धाम आहेत बरं का. ध्यानात ठेवा. पंढरपूर त्याला सुद्धा विसरू नका. पंढरपुरामध्ये ते आहेत का जगाच्या पाठीवर जिये नाही बरं का. ध्यानात ठेवा. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, अवघीच पापे गेली दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखील या. अवघी या संता एक वेळ भेटी, पुंडलिका दृष्टी देखील या, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. सजन ध्यानात ठेवा. अवघीच पापे गेली दिगांतरी. अरे सगळे पाप तुमचे नाश होतील कुठं? चंद्रभागा डोळा देखील या. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. कोणत्या गंगेचं वर्णन आहे? गोदावरी गंगा. पण ज्याच्या गावी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, नाही का. सजनो, आपल्या मातेचं खूप महत्व आहे. जाता जाता सांगतो बाबर का. वाराणसी एक मासा, वाराणसीच्या वाटेवरती, काशीच्या वाटेवरती 1 महिना चालल्याचं पुण्य गोदावरी गंगेच्या काठावरती एकाच दिवसात प्राप्त होतं. गोदावरी 1 दिवसा. आणि पंढरी 1 पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. पंढरपूरच्या वाटेवरती रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पाऊल टाकायचं. 1 महिना वाराणसीच्या वाटेवर चाललेलं पुण्य, 1 दिवस गोदावरी गंगेच्या वाटेवरती चाललेलं पुण्य एकाच दिवसामध्ये आमच्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या वाटेवरती एका पाऊलात प्राप्त होतं. अशी हे पण तीर्थ आहेत. म्हणून बाप तीर्थ हे पंढरी, भूवैकुंठ महिवरी असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या तीर्थक्षेत्राची यात्रा करा आणि आपल्या तीर्थक्षेत्राची यात्रा करा. यात्रा केल्यानंतर तरुण जायचंय. यात्रेमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक ध्यानात ठेवा, अन्य क्षेत्रे कृतम पापम, तीर्थक्षेत्रे विनश्यती. इतर क्षेत्रामध्ये केलेलं पाप त्याचं क्षालन तीर्थक्षेत्रामध्ये होतं. पण तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. तीर्थक्षेत्रात जर तुम्ही गेले आणि जर पाप जर केलं तर त्याचा वज्रलेप होतो. तुम्हाला काय बोलता बाबा, आम्ही काय पाप करायला जातो का? कोण म्हणतो तुम्ही पाप करायला जातात? पाप करायला तुम्ही जात नाही, पण तुमच्याकडून पाप घडतं. कसं घडतं? माऊली ज्ञानोबाला सांगतात, नामासी विनमुख तो नर पापिया. तिथं जाऊन जर नामस्मरण करत नसेल तर तो नर पापिया. थंडी वाजल म्हणून जर गंगेमध्ये डुबकी घेत नसेल तो नर पापिया. तिथं गेल्यानंतर जर कांदा लसणाचेच भजे खात जर येत असेल तो नर पापिया. बरं का, ध्यानात ठेवा, तो नर सुद्धा पापिया. तिथं गेल्यानंतर नुसत्या घोंगड्या बांगड्याच खरेदी करत असेल तो नर पापिया. बरं का, तिथं गेल्यानंतर तीर्थामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे साबून लावून स्नान करत असेल, शॅम्पू लावत असेल, फक्त नटत असेल तो नर पापिया. बरं का, ध्यानात ठेवा. तीर्थक्षेत्राची यात्रा फार महत् प्रयासाने घडते. सजून आपल्या जीवनामध्ये घडल्यानंतर त्याचा सदुपयोग करा. सदुपयोग केल्याच्या नंतर आपण आपल्या जीवनात सदुपयोग करा. केल्याच्या नंतर तिकडून आलं नेमकं असं करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. माणसं तीर्थाटनाला गेले का काय होतो? अहंकार होतो. आता हा अहंकार होतच असतो.
काही लोक आपल्या जीवनात म्हणतात मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली, मी काशी केली. बरं झालं ना बाबा, आम्हाला माहिती तू काशी केली, बरोबर आहे का नाही? कोण म्हणतो तू काशी केली नाही म्हणून? आम्ही म्हणतो तू काशी केली, पण आता तोंडातून उच्चारण करून ही काशी करू नको रिकामी. कारण का? शेतामध्ये पेरलेलं उगवावं जर वाटत असेल तर ते झाकायचं का उघडं करायचं? काय करायचं? झाकायचं, बरोबर आहे का नाही? माऊली ज्ञानोबांची उईपा नाना कृष्णला फुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. आपण जे दान करतो, जे पुण्य करतो त्याची वाच्यता करायची नाही. मग बरं झालं काशी केली. मग आता ज्यांनी ज्यांनी काशी केली, मग निवृत्ती भाऊ असू द्या, नाही तर आमच्या शिना मावशी असू द्या, शिना ताई असू द्या, आता इथून पुढे ही काशी करायची नाही. म्हणजे आपण काशी केली हे बोलायचं नाही, याला म्हणतात मा वद. आता बोलायचं तर काय बोलायचं? बोलण्याची नाही आता देवा विण काही, आता देवा विण काही, आता देवा विण काही. बोलण्याची नाही आता देवा विण काही, आता देवा विण काही, आता देवा विण काही. हार विणेकराच्या गळ्यात हार घालायचा, तिकडच बुक्का लावायचा. विठोबा रखुमाई विठोबा, रखुमा विठोबा रखुमाई. चला रखुमा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमा रखुमाई, रखुमा विठोबा रखुमा, रखुमा विठोबा रखुमा, रखुमा विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्ती महाराज की जय, जोग महाराज की जय, बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय. जय विठोबा रखुमाई. 5 मिनिटात थोडक्यात आपल्यासमोर एक सार ठेवतो. सजनो, जीवनामध्ये जी तारते तिला यात्रा म्हणतात. या यात्रा करत असताना 4 धामाच्या यात्रा आपल्याला सांगितल्या, 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रा सांगितल्या, 7 मोक्षपुऱ्यांच्या यात्रा सांगितल्या, नर्मदा मातेची परिक्रमा असेल, गंगा हे तीर्थ असेल, अनेक तीर्थ या पृथ्वी तलावरती आहेत. पृथ्वी तलावरती तीर्थ किती आहेत? 3.5 कोटी तीर्थ आहेत. एका एका तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर मानवी जीवनामधले असणारे एका एका रोमाच्या बुडाशी असणारे एक एक पाप, त्या पापाचं क्षालन होत असतं. म्हणून एका एका पापाच्या क्षालन करण्यासाठी मानवी शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. मोजून पाहिला आणि भाऊ कमी जर भरले तर मी इथं आहेत, मला विचारा का कमी भरले, मी त्याचं उत्तर देईल त्या ठिकाणी. पण मानवी शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. 3.5 कोटी रोमाच्या बुडाशी, एका एका रोमाच्या बुडाशी एक एक पाप, असे 3.5 कोटी पाप आपल्याकडून झालेले आहेत. एक एक पाप घालवण्यासाठी एका एका तीर्थात स्नान करायचं. चला उद्या सुरुवात करा. किती तीर्थात आपण स्नान करू? किती तीर्थात करू? शक्य नाही. 100 वर्षाच्या आयुष्यात शक्य, 1000 वर्ष आयुष्य दिलं तरी शक्य नाही. मग सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त करायचं असेल, माऊली ज्ञानोबा सांगतात का? तीर्थे जी त्रिभुवनी ती घडती समुद्रा व गहाणी, ना तरी अमृत रसास्वादने रस सकळ. समुद्रात स्नान केलं की सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळतं. मग चला उद्या गाडी धरू, चौपाटीवरती जाऊ. चौपाटीवरचं स्नान नाही सांगितलं बरं का. ते स्नान कुठं सांगितलं? मग आपण द्वारकेला गेलो, रामेश्वरमला गेलो, जगन्नाथपुरीला गेलो, कन्याकुमारीला गेलो, तिथला जो समुद्र आहे स्नानाची सुद्धा पद्धती. गेल्यानंतर त्या समुद्र नारायणाला, त्या गंगेला दंडवत घालायचा, तिथली माती घ्यायची, कपाळाला लावायची, पाण्यामध्ये जायचं. गेल्यानंतर पाणी असं बाजूला सारायचं, अगोदर त्याच्यामधलं तीर्थ असं प्राशन करायचं आणि नंतर तिथं काय करायची? डुबकी मारायची बरं का. असे काही स्नानाचे प्रकार आहेत. स्नान करत असताना शेंडीला गाठ बांधूनच करायचे. आता शेंड्या सगळ्या गायबच झाल्या, उभे अँटेने गेले, आता सगळ्या डिश आल्या नाही का त्या ठिकाणी. शेंड्या राहिल्याच कुठं त्या ठिकाणी. पण
शेंडी बांधूनच स्नाने दाने जपे होमे संध्यायाम देवतार्चने शिखा सूत्रम विना कर्म न कुर्याद वै कदाचन. स्नान दान जप होम संध्या अर्चन करत असताना शेंडीला गाठ बांधायची, पण मंत्र म्हणायचा बरं का. चिद्रूपिणी महामाये दिव्य तेज समन्विते तिष्ठ देवी शिखामध्ये तेजोवृद्धिम कुरुष्वमे. लोक काय करतात, वरून घड्यात पाणी टाकतात, पण खालून तो काय झालेला आहे, फुटलेला आहे, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. वरून पाणी टाकण्याचा कार्यक्रम चालला आणि पण ते सगळं गळून चाललं ना. तुम्ही रोज स्नान करतात, पण स्नानाचं पुण्य तुमच्या पदरात मिळतं कुठं? हां, कुठं तुमच्या पदरात ते पुण्य पडतंय? मग शास्त्रानुसार स्नान करा जीवनात. घराच्या पूर्व दिशेला स्नान करावं. का करावं? आता हे माझंवालं वास्तुशांतीचं कीर्तन नाही, सांगितलं असतं. आहे यूट्यूबला पाहून घ्या. त्या ठिकाणी पूर्व दिशेला स्नान का करावं, इंद्रदेवता कशी प्रसन्न होते सांगायला वेळ नाही. शेंडीला गाठ बांधून स्नान करायचं एवढं सांगतो. पुन्हा त्या शेंडीचं पाणी जर जमिनीवर जर पडलं ना तर ब्रह्महत्येचं पातक लागतं बरं का. एक थेंब पडला एक ब्रह्महत्या घडते. असे स्नानाचे दानाचे जपाचे होमाचे नियम आहेत. सजन आपण आपल्या जीवनात किती सांगणार, पण केलेली तीर्थयात्रा मुखातून त्याचं उच्चारण करू नका. याला म्हणतात मावद, त्यालाच म्हणतात माऊंद. हे काशी विश्वनाथाचं माऊंद आहे. जगद्गुरु तुकोबारायने पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्या देवाला मान्यता फार दिली नाही, पण इतरांचा उपहास केला नाही, म्हणून पंढरपूरची जशी यात्रा केली तशी काशी विश्वनाथाची यात्रा जे चाललेले होते त्यांच्याकडे पत्र पाठवलं. एक पत्र पाठवलं, तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ, हे काशी विश्वनाथाला पत्र पाठवलं. दुसरं पत्र पाठवलं, परिसेव माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची. का तिचं वर्णन केलं? धन्यवंशी जन्माला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. भगीरथाने भगीरथ प्रयत्न करून गंगा मातेला पृथ्वी तलावरती आणलं, म्हणून तिचं नाव भागीरथी गंगा आहे. अशी भागीरथी महादोष निवारिणी, तिथं गेल्यानंतर आपल्या महादोषांचं निवारण करते, म्हणून त्या गंगेचं विधिवत काय केलं जातं, पूजन केलं जातं. आज आपल्या ग्रामवासियांनी नाही का, हे बघा ना, इथं कलश अजून दिसत आहेत. या कलशामध्ये गंगा मातेचं पवित्र जल काय केलेलं आहे, भरलेलं आहे. आणि जर समजा सगळ्या कलशात नसेल तर आपल्या घरचं जल भरायचं आणि त्याच्यामध्ये 2-2 थेंब का होईना ते जल त्याच्यामध्ये टाकायचं. त्याची ग्राम प्रदक्षिणा करायची, वाजत गाजत त्याची मिरवणूक करायची. हे केल्याच्या नंतर गंगा माता प्रसन्न होते, पण सगळ्या गावामधून गंगा फिरते आणि आपली असणारी संपूर्ण त्या ठिकाणचे असणारे जे दोष असतात, क्लेश असतात, जो यात्रेला जातो त्याचे तर जातातच, पण गंगा गावामधून फिरल्याच्या नंतर गावामधले सुद्धा दोष घालवण्याचं सामर्थ्य या गंगा मातेमध्ये आहेत. म्हणून गंगेचं पूजन केलं जातं. या निमित्ताने आज आपण हा मावंद्याचा कार्यक्रम आणि गंगा पूजनाचा कार्यक्रम केलेला आहे. किती बोललं तरी थोडं आहेत, वेळेची मर्यादा आहे. झालेली सेवा परमात्मा चरणारविंदे समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर.